नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. महानगरपालिका प्रचार सभेचं उत्कृष्ट भाषण. नमस्कार प्रिय बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम वंदन उपस्थित जनतेला, जी या भूमीला आपला देव मानते. वंदन त्या मातेला जिनं आपल्या लेकरांना सत्य, श्रम आणि स्वाभिमानाचं संस्कार दिलं. मनपूर्वक प्रणाम त्या जनतेला, जे आपलं नगर, आपलं गाव आणि आपला वॉर्ड सुंदर करण्यासाठी रोज परिश्रम करत असते. आजचा हा प्रचार सभेचा सोहळा केवळ निवडणुकीचा नाही, हा आहे आपल्या संघर्षाचा, हा आहे आपल्या स्वप्नांचा, हा आहे आपल्या नव्या नगर निर्मितीच्या प्रवासाचा प्रारंभ आहे. मित्रांनो, आपल्या या शहराने अनेक चढ उतार मागच्या काळामध्ये पाहिलेले आहे. रस्ते असतील, पाणी असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, स्वच्छता असेल, या सगळ्या समस्या आपल्याला रोज भेडसावत होत्या. पण आपण आज मागं वळून पाहिलं तर आपल्या सर्वांना असं दिसतं की आपल्या जनतेच्या ताकदीनं आपण अनेक अशक्य वाटणारी कामं साकारली आहेत. गेल्या काही वर्षात शहरातील रस्ते रुंद झाले, नळ योजनेमध्ये सुधारणा झाली, नवीन शाळा व ग्रंथालय उभी राहिली, महिला बचत गटांना आर्थिक पाठबळ मिळालं, तरुणांसाठी रोजगार मेळावा भरवले गेले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जनतेचा आत्मविश्वास पुन्हा जागा झाला. मित्रांनो, हे सगळं शक्य झालं कारण या शहराचा प्रत्येक नागरिक आपलं काम माझं योगदान म्हणून पाहतो. म्हणूनच ही निवडणूक म्हणजे केवळ उमेदवाराची नाही, तर आपल्या शहराच्या प्रगतीची मित्रांनो ही परीक्षा आहे, हे आपण सर्वांनी समजावून घ्या. मित्रांनो, आपल्या विरोधकांनी केवळ आश्वासनं दिली, तर आम्ही प्रत्यक्ष काम केलं. त्यांनी केवळ घोषणाबाजी केली, आम्ही लोकांमध्ये गेलो, नागरिकांमध्ये गेलो, त्यांचे प्रश्न त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आता पुढील 5 वर्षांचा आपल्याला या निमित्तानं आराखडा या ठिकाणी मला सांगायचा आहे. एक स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट नगर उभारण्याचा, प्रत्येक वॉर्डमध्ये सांडपाणी योजना, सर्व शाळांमध्ये डिजिटल वर्ग आणि महिलांसाठी सुरक्षितता केंद्र, तरुणांसाठी कौशल्य रोजगार प्रशिक्षण केंद्र आणि पर्यावरण पूरक हरित उद्यान. मित्रांनो, हा आपला संकल्प आहे. आपण नगरात फक्त पथदिवे लावायचे काम करत नाही, तर जनतेच्या जीवनात खऱ्या अर्थानं विविध कामांच्या माध्यमातून उजेड आणण्याचं काम करत असतो. बंधू आणि भगिनींनो, आपण नगर निर्मितीच्या या प्रवासामध्ये जनतेचा विश्वासाचा विचार घेऊन चाललो आहोत. आपला प्रत्येक मतदार एक आशेचा किरण आहे. त्या किरणांच्या प्रकाशानं आपण नव्या युगाचं स्वप्न या निमित्तानं साकार करूया. आज मी तुमच्या समोर हात जोडून या निमित्तानं सांगेल की हा लढा मित्रांनो व्यक्तीचा नाही, हा लढा आहे जनतेच्या हक्काचा, तुमच्या प्रेमाचा आणि तुमच्या विश्वासाचा. म्हणून या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काम बोलतय हा मंत्र मनात ठेवून आपल्या टिंबटिंब उमेदवाराचं टिंबटिंब असलेलं चिन्ह, या चिन्हासमोरील बटन दाबा आणि आपल्या पुन्हा एकदा शहराच्या प्रगतीचा दीप या निमित्तानं आपण सर्वांनी प्रज्वलित करूया. एवढं बोलून मी माझे भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जनशक्ती. धन्यवाद. मित्रांनो, कसं वाटलं हे अत्यंत सुंदर भाषण? असंच विविध भाषण ऐकण्यासाठी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.